नमस्कार, विदर्भ IAS अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे, ते म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये उत्तरं कशी लिहायचे। उत्तरं कशी लिहायचे म्हणजे काय की आयोगाला अपेक्षित काय आहे। आणि आम्ही जेव्हा काही मुलांचे पेपर चेक करतो त्याच्याकडे खूप छान आयडियाज असतात, त्यांना लिहिता चांगलं येतं, पण त्यांची अडचण अशी होते की प्रश्नामध्ये प्रश्नाची गरज काय आहे, उत्तरात तुम्हाला काय विचारण्यात आलं आहे, अपेक्षा काय आहे आयोगाकडून किंवा जो पेपर सेट करणार आहे त्याच्याकडून। तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहे। तर ठीक आहे, ते सुरू करूयात आपण। तर आपल्याला माहिती आहे की आपले जे काही पेपर असतात तर त्याच्यामध्ये 15 10 15 20 25 अशा मार्कांसाठी प्रश्न विचारलेले असतात। ठीक आहे, मग 10 मार्कांसाठी जर प्रश्न विचारलेला असेल तर काय असतं, डेफिनेशन किंवा काहीतरी असं छोटं विचारलेलं असतं की थोडक्यात सांगायचं असतं। मग त्यावेळी उत्तर लिहिताना डायरेक्टली उत्तर सुरू करायचं काय तर नाही, जे काही आपल्याला विचारलेलं असेल तर त्याच्याबद्दल 2 ओळी थोडक्यात जी काही ऑब्जेक्टिव्ह माहिती असेल ती लिहायची, त्याच्यानंतर आपली जी मेन बॉडी आहे ती लिहायची आणि थोडक्यातच 1 किंवा जास्तीत जास्त 2 वाक्यांमध्ये त्याचं जे कन्क्लुजन आहे ते लिहायचं। मग ह्याच्यामध्ये काय असं हे करायचं की एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला विचारलं असेल की ग्लोबलायझेशन म्हणजे काय असतं सांगा, तर ग्लोबलायझेशनची एक जनरल डेफिनेशन तुम्ही आधी लिहिली, त्याच्यानंतर तुमचे जे काही त्याच्यामध्ये बॉडीमध्ये जे काही त्याचे कंपोनंट्स वगैरे असतील ते तुम्ही लिहाल आणि शेवटी ग्लोबलायझेशनमुळे काय चांगलं झालं आहे किंवा त्याची आव्हानं काय आहे असं जे काही तुम्हाला चांगलं सुचेल त्याबद्दलचं ते लिहायचं आहे। तर मग सुरुवात करताना काय करतात मुलं की जर निगेटिव्ह टोनमधला प्रश्न असेल तर निगेटिव्ह टोनमधनंच उत्तर सुरू करतात, तर ते करायचं नाही आहे। आपल्याला त्या बाबतीत जी काही चांगली माहिती असेल, जे काही त्याला पूरक विधानं असतील, जर तुमच्याकडे पूरक विधानं जे असतील तेही निगेटिव्ह टोनचे असतील तर ते ऑब्जेक्टिव्हली तिथे ठेवा। जर महिलांविरुद्ध अत्याचाराच्या घटना वाढत आहे का, तर हो म्हणून सुरू करू नका। त्याच्यासाठी तुम्ही NCRBचा डेटा देऊ शकता किंवा मग जे घटना घडलेल्या आहेत त्याची उदाहरणं देऊ शकता। अशा पद्धतीने काहीतरी तुम्ही टेक्निकल एखादी बाब तिथे ठेवून तुमचं उत्तर चालू करू शकता। ठीक आहे, मग असं जेव्हा 15 मार्कांसाठी एखादं असेल तर तिथे 2 किंवा 3 ओळीपर्यंत तुम्ही याचं हे करू शकता, एक जे इंट्रोडक्शन आहे ते देऊ शकता, त्याच्यानंतर 2-3 ओळीमध्ये त्याचं कन्क्लुजन देऊ शकता। तर बघा, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनवर खूप जास्ती काम करावं लागेल आपल्याला, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याच्यामध्ये काय द्यायचं हे कळत नसतं। तर इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनमध्ये तुम्ही जो प्रश्न असेल त्या संदर्भातलं त्याला सपोर्ट करणारं किंवा मग त्याला कॉन्ट्राडिक्ट करणारं असं कुठलं तरी एक चांगलं भक्कम उदाहरण देऊ शकता किंवा त्याच्याशी संदर्भात असलेलं एखादं कोट, एखाद्या व्यक्तीने वापरलेलं जे काही कोट असेल ते देऊ शकता किंवा मग त्या संदर्भातला जो काही डेटा असेल किंवा आपला आर्टिकल असेल असं काहीतरी देऊन तुम्ही सुरू करू शकता। शेवटी तुम्ही जेव्हा शेवट करता तेव्हा तुमचा शेवट जो आहे तो एकतर तुमचा ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे, म्हणजे कुठल्या एका दिशेने झुकणारा नसला पाहिजे, किंवा मग तुमचे तो खूप चांगले ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे, म्हणजे पुढचं काय हे आहे त्याच्याबद्दल वाटचाल आपण करू शकतो। किंवा जे काही जर निगेटिव्ह एखादं गोष्ट विचारलं असेल, एखाद्याच्या समाजावरचे परिणाम, वाईट परिणाम वगैरे विचारले असतील तर मग त्याला आपण सुधारणा करण्यासाठी काय करू शकतो हे तुम्ही तिथे देऊ शकता। आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चर्चा करा किंवा मग एखाद्याला ॲनालाइज करा अशा गोष्टी जर तुम्हाला विचारलेल्या असतात तर तुम्ही चांगल्या गोष्टी आधी लिहा आणि नंतर त्याच्या निगेटिव्ह जे काही त्याचे ॲस्पेक्ट्स असतील ते लिहा आणि त्या निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स नंतर लगेच आपण याच्यातनं चांगलं काय करू शकतो त्याच्यासाठी उपाययोजना किंवा मग तुम्ही भविष्याकडे कसं त्याच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहता की हे आपले जे काही आपले लूप होल्स असतील ते आपण बाजूला करून आपण त्याला चांगलं आणखी आपल्या मानवी जीवनासाठी आणखी सुखकर कसं करू शकू ह्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता। ठीक आहे, तर जर तुमचं पॉझिटिव्हिटी जी आहे तिथे तुम्ही जास्तीत जास्त कन्क्लुजनमध्ये वापरा आणि तुमची क्रिएटिव्हिटी जी आहे ती तुम्ही पहिले जेव्हा सुरुवात करता तेव्हा वापरा। ह्या गोष्टींनी काय होतं, सुरुवात करताना जेव्हा तुम्ही खूप चांगल्या एखाद्या नोटवर सुरू केलेलं असतं तर वाचणाऱ्याला त्याच्यात इंटरेस्ट येतो, तो खिळून राहतो की नाही आणि पुढे पण खूप चांगलं लिहिलं असेल, मग मध्ये तुमचं थोडंसं पुढे मागे झालं तरी चालतं। पण कन्क्लुजन करताना जेव्हा आम्ही मार्क देत असतो तर तेव्हा आमच्याकडे कन्क्लुजनचं जे काही आमच्या डोक्यात इम्प्रेशन असतं त्याच्या बेसिसवर जास्ती
थोडंसं इफेक्ट होतो की अरे कन्क्लूड करताना ह्यानी असंच सोडून दिलं, मग थोडासा एखाद मार्क तिथे कमी करायची इच्छा होते. तर हे असं व्हायला नको. तुमच्यासोबत जर असं होत असेल तर त्याला आतापासून दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा. आता थोडा वेळ आहे तर तुम्ही या 2 गोष्टींवर खूप चांगलं काम करू शकता. ठीक आहे. तर इथे काय आहे, तुम्ही हेही वाढत जाऊ शकता. इथे तुम्ही तीन ओळींचं हे लिहू शकता. ठीक आहे. 25 मध्ये तुम्ही एक पॅराग्राफ पूर्ण इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनचा असे 2 पॅराग्राफ मोठे मोठे करू शकता. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या तुम्हाला हळूहळू जमतील की तुमच्याकडे असलेलं नॉलेज ह्याला मांडायचं कसं, त्याला त्याचं तोडायचं कसं, की त्याला तुकड्या तुकड्यांमध्ये कसं हे करायचं. आणि बघा काही लोक असतात की त्यांचा पहिला पॅराग्राफ छोटा असतो, मग मोठा असतो, मग परत छोटा असतो. असं करायचं नाही. तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्या कोहेरंट असल्या पाहिजे आणि त्यांचे पॅराग्राफ जे करतात त्याची जी म्हणजे जे साईज असेल ती सगळ्यांची सारखी असली पाहिजे. एकदम सारखी असणं शक्य नाही, पण जवळजवळ सारखी असली पाहिजे. म्हणजे 3-4 ओळींमध्ये तुम्ही एक मुद्दा जर संपवत असाल तर तो दुसराही मुद्दा तेवढ्याच याच्यामध्ये बसला पाहिजे. ठीक आहे. उदाहरण देत असताना तिथे खाली उदाहरण असं लिहून त्याच्या पुढे उदाहरणं देण्यापेक्षा तुमच्या मुद्द्यातच एकाही व्यक्तीचं नाव आलं तरी चालेल, पण तुम्ही जे कुठला मुद्दा हे करताय पुढे ठेवताय त्या मुद्द्याला समर्पक असं काहीतरी असलं पाहिजे. आता एक मुद्दा होता नैतिकतेच्या याच्यातून की तुम्ही एखाद्या समाजाची नैतिकता मूल्य जे स्त्रियांप्रती जर प्रतिष्ठा वाढवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय कराल. तर एका मुलीने तिथे लिहिलं की मी त्या मुलांना जे आहे सावित्रीबाई फुले, सुनीता विल्यम्स वगैरे यांची उदाहरणं देईल. मग फक्त उदाहरणं देऊन होईल का. मग तुम्ही त्यांचे मूल्य कसे आत्मसात करायचे, त्यांना त्यांच्याप्रती मानसन्मान कसा वाढवायचा याच्याबद्दलही तुम्ही थोडीशी माहिती द्या. तर ठीक आहे. तुम्ही एका स्त्रीचं नाव लिहिलं आणि तिच्या एखाद्या गुणाबद्दल तुम्ही त्या मुलांना कसं प्रोत्साहित कराल हे जर तुम्ही सांगितलं तर ते जास्ती आणखी इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे. जर तुमच्याकडे जे नॉलेज आहे फक्त त्याचा विचार करत करत कसं त्याला आपल्या उत्तरासाठी मोल्ड करायचं हे आज आपण फक्त पाहणार आहे. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाने जो शब्द दिलेला आहे जर तिथे डिफाईन दिलं असेल, डिस्कस दिलं असेल तर त्याला उत्तर म्हणून तुम्ही काय लिहिणार आहात एवढंच आपण आज या याच्यामध्ये पाहणार आहे. ठीक आहे. स्टार्ट करूयात. आपल्याला बघा काय विचारलं जातं की एखादी गोष्ट जी असते त्याची डेफिनेशन डिफाईन करायला लावतात आपल्याला. डिफाईन करा. डिफाईन. तर याच्यामध्ये काय आहे की आपल्याला प्रिसाईज आणि कन्साइज जे आहे मिनिंग द्यायचं असतं त्या टर्मचं, त्या शब्दाचं जे आहे ते खूप जे टेक्निकल त्याचं जे काही छोट्या याच्यामध्ये त्याचं वर्णन जे असेल ते तिथे द्यायचं असतं. ठीक आहे. तेच इथे आहे परिभाषित करा म्हणजे संज्ञेचा किंवा संकल्पनेचा अचूक आणि संक्षिप्त म्हणजे छोटा जो आहे अर्थ तिथे स्पष्ट करायचा असतो. ठीक आहे. तर डिफाईन जर म्हटलं असेल तर प्रॉपर तुमची जी टेक्निकल डेफिनेशन आहे तीच तिथे आली पाहिजे. ओके. दुसरं आहे डिस्क्राईब. डिस्क्राईब जर विचारलं असेल तर की फीचर्स जे असतात त्या गोष्टीचे तुम्ही त्याला डिफाईन करू शकता. त्याचं इंट्रोडक्शनमध्ये डेफिनेशन तुम्ही बिलकुल देऊ शकता, पण त्याच्यानंतर जेव्हा तुमची बॉडी असेल, जेव्हा तुम्ही मेन उत्तर लिहिणार असाल तर तिथे एक्सप्लेन करायचं आहे, तर तुम्हाला त्याचे फीचर्स सांगायचे आहेत. ठीक आहे. फीचर्स म्हणजे काय असतात, त्याचे प्रमुख वैशिष्ट्य. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स असतात. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे, एखाद्याचे जे आपल्याला दिसणारे जे हे असतात ट्रेट्स असतात त्याच्यामधले. आता याच्यासाठी वैशिष्ट्य शब्द इथे मराठीत वापरला जातो, पण कॅरेक्टरिस्टिक्स हा वेगळा हे येतो त्याच्या फीचर्सपेक्षा. ठीक आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर माझ्याबद्दल विचारलं तर माझे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, मी कशी दिसते किंवा कशी वागते हे सगळं त्याच्यामध्ये येईल. ठीक आहे. तर असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. नंतर कंपोनंट्स म्हणजे त्याचे घटक काय काय आहे हे तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही वेगवेगळ्या ज्या एखादी गोष्ट शिकत असता तेव्हा वेगवेगळ्या अँगलनी जेव्हा तुम्हाला शिकवल्या जातं तेव्हा हे लक्षात ठेवा. आपल्याला जर डिस्क्राईब विचारलं तर आपण त्याच्यामध्ये काय काय लिहिणार आहे, फीचर्स, कॅरेक्टरिस्टिक्स आणि कंपोनंट. याच्या व्यतिरिक्त आपण काही लिहिणार नाही आहे. काही ठिकाणी मूल्यांची घसरण होते आहे का असं मी इथिक्सच्या पेपरमध्ये विचारलेलं होतं, असा प्रश्न होता. तर मूल्यांची घसरणाबद्दल तर मुलांनी लिहिलं, त्याचे परिणाम, त्याच्यावरचे उपाय हे सगळ्या गोष्टी लिहिल्या. तर तुमचं लिहिण्यामध्ये एनर्जी, टाईम जो वेस्ट होतो तो तुम्ही वाचवायचा असेल तर इथे जे विचारलेलं आहे तेवढ्याचंच उत्तर द्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्रिसाईज आणि कन्साईज मिनिंग त्याचं द्याल आणि इथे जे आहे डिस्क्राईबसाठी तुम्ही फीचर, कॅरेक्टरिस्टिक आणि कंपोनंट्स द्याल. ओके. नेक्स्ट पाहूयात. आता
याच्यामध्ये बघा एक्सप्लेन जर विचारलेलं असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, म्हणजे काहीतरी तुम्हाला क्लिअर करायचं आहे. जी गोष्ट आहे त्याच्या नावावरून ते कळत नाही आहे की हे काय आहे किंवा हा मुद्दा काय आहे, तर तो तुम्हाला थोडक्यात समजून सांगायचा आहे. तर कधी कधी तुम्हाला एक्सप्लेन इन डिटेल येतं, त्याने तिथे दिलेलं असतं, किंवा एक्सप्लेन इन ब्रीफ पण येतं. ब्रीफमध्ये थोडक्यात तुम्ही ते एक्सप्लेन करा, आणि एक्सप्लेन इन डिटेल जर असेल तर त्याची पूर्ण माहिती, त्याची डेफिनेशनपासनं त्याच्या कॅरेक्टर्सपर्यंत बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. आणि हे त्याला सोपं करून सांगा. ठीक आहे, बाय प्रोव्हाइडिंग त्याच्यासाठी डिटेल्स द्यायचे आहेत, त्याच्याबद्दलचे जे काही डिटेल्स असतील ते तुम्हाला द्यायचे आहे, आणि त्याचे कारणं वगैरे सुद्धा द्यावं लागू शकतात कधी. ठीक आहे, म्हणजे इथे काय आहे, स्पष्ट करा मराठीमधनं म्हटलं जाईल, आणि याचा तपशील द्यायचा आहे आपल्याला, याचे डिटेल्स द्यायचे आहे, त्याचे रिझन द्यायचे आहे, त्याच्यावरून काहीतरी स्पष्ट करा आणि त्याला समजण्यासाठी सोपे करा. ठीक आहे, आता आपण असं हे करू शकतो की एक्सप्लेन द फिनॉमिना ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ठीक आहे, तर ग्लोबल वॉर्मिंग जे आहे तर आपल्याला हे आधी कसं सांगायचं आहे की ग्लोबल वॉर्मिंग काय असतं, याची आपण डेफिनेशन देऊ. त्याच्यानंतर त्याचे कंपोनंट्स काय असतात ते आपण थोडंसं सांगू शकतो की ह्या गोष्टींमुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं आहे. ठीक आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट जो आहे तो आपण सांगू शकतो की तिथे ग्रीन हाऊस इफेक्ट होत असतो, तो जास्ती प्रमाणात होतं, त्याच्यामुळे आपलं वेगवेगळ्या कंपोनंटचं जे टेम्परेचर वाढतं आहे, आणि ते एकंदरीत त्याच्यामुळे पूर्ण आपला जो ग्लोब आहे हा आणि त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते सगळं तापत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा देत असतो तर त्या प्रत्येक गोष्टीचं आहे त्याला सोप्यात सोपं करून जेव्हा आपण लिहितो तर त्याला आपण म्हणू की एक्सप्लेन करतोय आपण. ठीक आहे, हे झालं एक्सप्लेनेशन. नंतर एलॅबोरेट. एलॅबोरेट म्हणजे काय आहे की एखादी गोष्ट थोडीशी वाढवणे म्हणजे काय आहे, प्रोव्हाइड मोर डिटेल्स. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं की ग्लोबल वॉर्मिंगबद्दल आपण त्यांना माहिती देऊ, तर मग त्याच्याबद्दल आणखी जास्ती माहिती, जेवढी माहिती आहे तिथे दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काही माहिती देणं, किंवा त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये काही उदाहरणं वगैरे देऊन त्यांना सांगणं. ठीक आहे, एक्सप्लेन द ऑन अ टॉपिक अँड कन्सेप्ट. टॉपिक और कन्सेप्टबद्दल आपण त्यांना एक्सप्लेन करू. ठीक आहे, डिटेल्स देऊ त्याच्यामधले जास्त, आणि जास्ती खोलात शिरू आपण थोडंसं. ठीक आहे, सविस्तर सांगायचं आपल्याला एखाद्या विषयावर किंवा संकल्पनेबद्दल अधिक तपशीलवार माहिती आपल्याला इथे द्यायची असते. ठीक आहे, नंतर आहे डिस्कस. तर डिस्कस काय आहे, आपण डिस्कस करतो एखाद्याशी म्हणजे चर्चा करतो, आणि जेव्हा आपण डिस्कस करतो तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन्हीही गोष्टी म्हणजे बोथ साईड्स आपल्याला पाहायच्या असतात एखाद्या आर्ग्युमेंटच्या, एखाद्या गोष्टीच्या, ज्याच्यामध्ये जे काही इश्यूज असतं त्याला ॲनालाइज करतो आपण, आणि त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हसुद्धा काढत असतो. बघा, मग आता आपल्याला एका वेळेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टींची चर्चा करायची असते, तर आपण हे एका पॅराग्राफमध्ये करू शकतो, 1, 2, 3, 4 असं, किंवा मग पहिल्यांदा पॉझिटिव्ह नंतर निगेटिव्ह अशीही चर्चा करू शकतो. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही ते उत्तर लिहून मग त्याच्यावर हे एकदा ॲनालाइज करू शकता की तुम्हाला ते कसं बरोबर बसवता येतं त्या फ्रेमवर्कमध्ये. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये शेवटी कन्क्लूड करताना काय करायचं का कन्क्लुजनमध्ये दोन्हीही गोष्टी मांडायच्या की हां असं असं आहे, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, पण जर एखादी गोष्ट तुम्हाला असं वाटत असेल त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट जर थोडेसे बाजूला सारले किंवा त्याच्याबद्दल काहीतरी आपण उपाययोजना केल्या तर आपण ह्याच्यातून जास्ती बेनिफिट मिळवू शकतो, तर तुम्ही तसं लिहू शकता. ठीक आहे, हे करत असताना याला थोडक्यात एक कन्क्लुजन द्यायचं, जेणेकरून आपण जे डिस्कशन करतो, जसं डिस्कशनमधून काहीतरी आपल्याला आउटपुट मिळतं तसं इथे सुद्धा आउटपुट फॉर्ममध्ये आपल्याला कन्क्लुजन लिहायचं आहे, पण ते खूप प्रिसाईज आणि खूप असं कॉम्पॅक्ट असलं पाहिजे, खूप जास्त इलॅबोरेट त्याला करायचं नाही. ओके, याच्यामध्ये इथे चर्चा करा. ठीक आहे, वादाच्या मुद्द्याच्या दोन्ही बाजू मांडायच्या असतात, आणि इथे काही लोकांचं असं म्हणणं असतं की दोन्ही बाजू सारख्या मांडायच्या, की तुम्ही जर एका प्रोमध्ये जर 3 मुद्दे मांडले तर कॉनमध्ये पण 3 मुद्दे मांडायचे, असं काही नसतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मुद्दे व्हॅलिड आहेत, योग्य आहेत, तर तुम्ही 2 मुद्दे 3 मुद्दे कितीही मांडले तरी चालतात, फक्त रिपिटेशन नसलं पाहिजे. काही लोक मग मी एखाद्या विषयाच्या बाजूने जर 4 मुद्दे मांडले असेल आणि माझ्याकडे इकडे एकच मुद्दा असेल विरुद्ध, तरी मी त्याला 3 मुद्दे जबरदस्ती ओढून ताणून आणेन, तर असं करायचं नाही. तुम्हाला जे योग्य सुचतंय, समजतंय आणि तुमच्या आकलन शक्तीमध्ये जे येत आहे तेच तुम्ही तिथे मांडा. ठीक आहे, नेक्स्ट पाहू आपण ॲनालाइज. ॲनालाइजमध्ये काय आहे, आपल्याला ब्रेकडाऊन करायचं आहे, जो कोणता टॉपिक असेल त्याच्या कंपोनंट्समध्ये
आणि त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये रिलेशनशिप जी आहे त्याची ती आपल्याला पाहायची आहे की त्याचे कंपोनंट जे तोडलेले आहेत त्याचं एकमेकांशी काय रिलेशन आहे ते पाहायचं आहे आणि त्याचा ॲनालिसिस करायचं आहे. एखादी गोष्ट जर आपल्याला सांगितलं की ग्रीनहाऊसचे जे हे आहेत, ग्रीनहाऊस गॅस आहे की त्याच्याबद्दल आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे की काय काय त्याच्यामध्ये क्रिया होत आहेत आणि कुठले कुठले आपल्याला जास्त डेंजरस आहे वगैरे असं विचारलेलं असेल आणि ॲनालाइज विचारलेलं असेल तर आपण प्रत्येक कंपोनंटचं काय काय रोल आहे ते पाहणार आहे. त्याच्यानंतर ते कसे तिथे जास्ती ॲड होऊन कसं त्याला एलिवेट करतायत जे काही ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याला वगैरे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रत्येक याच्या ॲनालाइज करणार आहे आणि मग शेवटी कन्क्लुजनमध्ये त्याच्या सांगणार आहे की वरच्या सगळ्या प्रक्रिया घडतात आणि त्यांचे असे इंटरलिंकेजेस आहे म्हणून असा परिणाम होतोय. ठीक आहे, तर आपल्याला त्या प्रत्येक कंपोनंटची माहिती द्यायची आहे आणि त्यांच्या लिंकेजेस पण द्यायचे आहे. ठीक आहे, याला विश्लेषण करा असं सहसा म्हटलं जातं. विषयाच्या घटक हे भागांमध्ये विभाजन करा आणि त्याच्या संबंधातील परीक्षण करा. प्रत्येकाचं जे आहे वेगवेगळं आपण तिथे काय त्या घटकाची जे काही कार्य वगैरे असेल त्या घटकाबद्दल आपण सगळी माहिती देणार आहे. ठीक आहे, नंतर क्रिटिकली ॲनालाइज. लक्षात घ्या, ॲनालाइज केलं आपण, क्रिटिकली ॲनालाइज केलं, याच्यामध्ये फरक काय असतो. ओके, याच्यामध्ये इव्हॅल्युएट करायचा असतं तो टॉपिक, कॉन्सेप्ट आणि प्रोव्हाइडिंग बोथ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ॲस्पेक्ट विथ सपोर्टिंग इव्हिडन्स द्यायचे असतात आपल्याला. ओके, ॲनालाइजमध्ये फक्त तुम्ही सांगणार आहात की हे प्रोज असतील, हे कॉन्स असतील किंवा हे कंपोनंट्स आहे, हे याचे उत्तर आहे, हे जे याच्याबद्दलची माहिती आहे हे सगळं तुम्ही फक्त मांडून ठेवणार आहात. क्रिटिकली ॲनालाइजमध्ये काय आहे की तुमचाही काहीतरी मुद्दा असेल, तुमचाही काहीतरी पॉईंट असेल, ह्या दृष्टीने तुम्ही त्याला एक त्याच्याकडे पहा. त्याच्यासाठी तुम्ही सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट द्या की एखादी गोष्ट जर तुम्ही म्हणत असाल जर चांगली आहे किंवा वाईट आहे. काही ठिकाणी जे आहे बीफ बॅन वगैरेवर चर्चा होत असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की बीफ बॅन केलं पाहिजे तर मग ते का केलं पाहिजे की त्याच्यासाठी सपोर्टिव्ह आर्ग्युमेंट, किंवा का नाही केलं पाहिजे तर लोकांचे फूड चॉईसेस जे आहे ही पर्सनल चॉईस आहे, किंवा मग बीफ बॅन करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तिथे जे एक्स्ट्रीमिझम किंवा जे काही किलिंग वगैरे आहे ही एक काही लोकांसाठी मॉरली ती बरोबर गोष्ट नाही. ठीक आहे, तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही जेव्हा कधी आर्ग्युमेंट देत असाल तर तिथे एव्हिडन्सेस तुम्ही देऊ शकता, तुम्ही एक्झाम्पल्स देऊ शकता आणि तुमची जी काही आर्ग्युमेंट तुम्ही बिल्ड करत असाल तिथे ती बॅक करू शकता तुमच्या जे एक्झाम्पल्स वगैरे आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे, तर हे करत असताना तुम्ही प्रत्येक टॉपिक आणि कन्सेप्टच्या याच्यामध्ये प्रोज आणि कॉन्सला तुम्ही ॲनालाइज करणार आहात, म्हणून याला क्रिटिकली हे म्हणतात, ॲनालाइज म्हणतात. ठीक आहे, तर त्याचं काय गंभीरपणे विश्लेषण करा, एखाद्या विषयाचे किंवा संकल्पनेचे मूल्यमापन करा, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पैलू आणि आधारभूत पुरावे हे सगळं तुम्हाला तिथे जे आहे ते मांडायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इव्हॅल्युएट. एखाद्या गोष्टीला इव्हॅल्युएट करणं म्हणजे काय, त्याचं आपण परीक्षण करतो. ठीक आहे, ॲसेस द स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑफ समथिंग प्रोव्हाइडिंग अ जजमेंट बेस्ड ऑन इव्हिडन्स. ठीक आहे, तुम्हाला इथे जजमेंट द्यायचं आहे इव्हिडन्स बेस, म्हणजे तुमच्याकडे जो काही मुद्दा आलेला आहे, जो काही प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला प्रश्नाची जी काही गोष्ट दिलेली आहे त्याच्याबद्दल तुम्ही एक ॲनालिसिस कराल. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही हे दिलेले आहेत जे एक्झाम्पल्स वगैरे आहेत त्या एक्झाम्पल्सचं तुम्ही मूल्यमापन कराल आणि तुमच्याकडे जे काही एव्हिडन्स असतील ते तुम्ही सांगून एक तुमचं जजमेंट बिल्ड कराल की ठीक आहे. जर एखादं उदाहरण असेल की ताज ट्रॅपेझियममध्ये जे आहे सुप्रीम कोर्टनी जे झाडं तोडले आहे त्या प्रत्येक झाडांसाठी काही पेनल्टी लावली आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्याची न्यूज फॉलो करू शकता. त्या न्यूजमध्ये तिथे जर असं हे असेल की ताज ट्रॅपेझियममधले जे झाडं तोडले तर आता माणसांना मारणे इतकी जास्त गंभीर गुन्हा तो समजला जाईल हे त्यांनी दिलं आहे. तर काही लोक याच्या विरोधात जाऊ शकतात की मग लोकांनी झाडंच तोडायचे नाही का, किंवा मग तिथे काही डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजच व्हायच्या नाही का. तर इथे तुम्ही जर कुठे काही हे करत असाल, इव्हॅल्युएट करत असाल ही मूव्ह, आपण सुप्रीम कोर्टची मूव्ह इव्हॅल्युएट करत नाही, पण जर अशा टाईपचे जे लॉज असतात त्याचा जो आपल्या याच्यावरचा परिणाम आहे तो आपण इव्हॅल्युएट करत असू तर आपलंही काहीतरी जजमेंट असलं पाहिजे तिथे की जे एव्हिडन्सेस आहे किंवा मग जे आपल्याला असं वाटतं की वे फॉरवर्ड आहे हे सगळं एक कंबाईन करून
तुम्ही तुमचं आर्ग्युमेंट बिल्ड करा आणि त्याच्यावर एक चांगला जे सोल्युशन आहे किंवा मग एक चांगलं जजमेंट आहे ते तुम्ही तिथे बनवा आणि तिथे पुट फॉरवर्ड करा. जजमेंट म्हणजे तुम्ही एक कोर्टाचे जज म्हणून तिथे जज नाही करणार आहे, पण तुम्ही एक चांगले तिथे आर्ग्युमेंट तुमची देऊ शकता की मला असं वाटतंय. आणि तिथे मला असं वाटतं हा शब्द वापरायचा नाही. बरेचसे मुलं ॲक्च्युअल पेपरमध्ये सुद्धा असं वापरतात. इथिक्सचे पेपर मी बरेचसे चेक केले आहे, म्हणजे 30 पैकी जवळपास 4 ते 5 पेपरमध्ये अशी भाषा असते की मी असं करेन, मला असं वाटतंय, माझ्या मते. तर ही लँग्वेज इथे वापरायची नाही. आपण घरगुती जी भाषा वापरतो ती इथे वापरायची नाही. इथे थोडीशी पॉलिटिकली करेक्ट भाषा वापरायची. त्याच्यामुळे तुमचं जे जजमेंट असेल ते जनरलाइज करा आणि मग तिथे मांडा. ठीक आहे. मूल्यांकन करा. पुराव्याच्या आधारे निर्णय द्यायचा आहे. पुराव्यांच्या आधारे एखाद्या गोष्टीची ताकद आणि कमकुवतपणांचे मूल्यांकन करा. ठीक आहे. त्याच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस जे आहे त्या आपल्याला तिथे ॲसेस करायचे आहेत. नेक्स्ट पाहूया. आता काय करायचं आपल्याला, कम्पेअर करायचं आहे. कम्पेअर तर त्याच्यामध्ये काय आहे की दोन्ही गोष्टी करायचं आहे. कम्पेअरमध्ये एक तर त्याचा सारखेपणा, सिमिलॅरिटीज आणि त्याचा फरक, डिफरन्सेस बिटवीन 2 और मोर थिंग्स. आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कम्पेअर करायचं आपल्याला. ठीक आहे. आपण जर असं केलं की ब्रिटिशांच्या आधीचा भारत, ब्रिटिशांच्या नंतरचा भारत, याच्यामध्ये कम्पेअर करा की काय परिस्थिती होती, लोकांचं जीवन कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी. तर ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण सारखेपणा आणि विविधता ह्या दोन्ही गोष्टी तिथे आपण मांडणार आहोत. ठीक आहे. साधा हे आहे, तुलना करायची आपल्याला दोघांमध्ये. 2 किंवा अधिक गोष्टींमधील समानता आणि फरक ओळखून तिथे आपल्याला तो द्यायचा आहे. नंतर कॉन्ट्रास्ट, हे महत्त्वाचं आहे. मुलांना कळत नाही कॉन्ट्रास्टमध्ये काय द्यायचं आहे. तर हायलाईट द डिफरन्सेस बिटवीन 2 और मोर थिंग्स. तर कॉन्ट्रास्ट म्हणजे काय आहे की त्याचे डिफरन्सेस हायलाईट करायचे आहे. ठीक आहे. मग आपण डिफरन्सेस हायलाईट करताना फक्त डिफरन्स हायलाईट करून सोडून नाही द्यायचं आहे. जर मोठा प्रश्न असेल, 15, 20, 25 मार्कांसाठी जर प्रश्न असेल तर तिथे शेवटचं जेव्हा तुम्ही कन्क्ल्युजन करता त्याच्या आधीचा एखादा पॅरेग्राफ किंवा मग कन्क्ल्युजन स्वतः असंही देऊ शकता की हां, इतके सगळे याच्यामध्ये फरक असले तरी काही सिमिलॅरिटीजसुद्धा आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर त्याने एक थोडासा त्याला वेगळं वळण येतं. ठीक आहे. तर तुम्ही दोन्ही गोष्टी याच्यामध्ये टाकू शकता. ठीक आहे. डिफरन्सेस, पण डिफरन्सेसचा पार्ट जो आहे तो खूप मोठा असला पाहिजे सिमिलॅरिटीजच्या तुलनेत. आणि सिमिलॅरिटीज मग थोड्याशा शेवटी आल्या पाहिजे की अशा सिमिलॅरिटीज पण इथे दिसून येतात. हे पण एक जनरलाइज स्टेटमेंट करायचं आहे. ठीक आहे. कॉन्ट्रास्ट, तर याच्यासाठी मराठी शब्द असा हे दिसत नाही. फरक करा सहसा वापरू शकतात इथे. 2 आणि किंवा अधिक गोष्टींमधील फरक हा जो आहे तो हायलाईट करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. कमेंट करायची आहे. आपण कमेंट करतो बघा एखाद्या गोष्टीवर. एखादी गोष्ट आपल्याला आवडली नाही किंवा खूप आवडली तर आपण लगेच कमेंट करतो की छान आहे की वाईट आहे वगैरे. ठीक आहे. तर आपलं ओपिनियन देत असतो आपण दुसऱ्याला किंवा जजमेंट देत असतो एखाद्या टॉपिकवर की जे की सपोर्ट केलेलं असतं एव्हिडन्सने. म्हणजे बघा, तुम्ही एखाद्याला म्हटलं की कमेंट केली की तू खूप सुंदर दिसते किंवा सुंदर दिसतोय की छान वाटतंय, असं जर काही केलं असेल तर मग तुम्ही सांगता की बघ तुम्ही आज नवीन ड्रेस घातलाय म्हणून छान दिसत आहे, तू केस अशा प्रकारे लावले म्हणून छान दिसत आहे. तुम्ही एखाद्याला चांगलं लिहिल्याबद्दल किंवा मग चांगलं बोलल्याबद्दल तुम्ही कॉम्प्लिमेंट देत असाल तर तुझे हे मुद्दे खूप सुंदर होते, असं आपण जे करतो. तर त्याच्यामधनं जे काही चांगलं आहे ते आपण उचलून मग ते हायलाईट करतो. ठीक आहे. हेच आपल्याला इथे करायचं आहे. कमेंटमध्ये काय आहे, तुमचं ओपिनियन किंवा जजमेंट हे कोणत्या एव्हिडन्सवर, कोणत्या याच्यावर बेस्ड आहे, त्याला तुम्ही कशाने इतकं मजबूती देत आहे, तर हे तुमचे एव्हिडन्ससुद्धा तिथे द्यायचे असतात. ठीक आहे. कमेंट म्हणजे फक्त काहीतरी कमेंट करून सोडून देणं नाही, तर त्याला एव्हिडन्सचा बेस असणं सुद्धा महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याला मराठीमध्ये आपण टिप्पणी म्हणतो. टिप्पणी करा किंवा हिंदी शब्द आहे हा. तर एखाद्या विषयावर तुमचे मत मांडा, तेही एव्हिडन्स बेस असले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टू व्हॉट एक्सटेंट. मी जेवढे पेपर चेक केले आहे ना, एकाला सुद्धा याचा अर्थ कळालेला नाही आहे की टू व्हॉट एक्सटेंट. ठीक आहे. तर त्याचं काय आहे, ॲसेस द व्हॅलिडिटी और लिमिटेशन्स ऑफ अ स्टेटमेंट और आर्ग्युमेंट. ठीक आहे. तर आपण जी काही आर्ग्युमेंट करतो आहे ते किती एक्सटेंटपर्यंत, म्हणजे किती लेवलपर्यंत ही बरोबर आहे. ठीक आहे. हे आपल्याला ॲसेस करायचं असतं याच्यामध्ये. ठीक आहे. किती प्रमाणात विधान किंवा युक्तिवादाची वैधता किंवा मर्यादांचे मूल्यांकन करा. तर याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे, याच्यावर लिमिटेशन्स काय आहेत. आपण जे काही स्टेटमेंट करतो आहे
किंवा जी काही आर्ग्युमेंट बिल्ड करतो आहे ही कुठे कुठे फॉल्टी असू शकते किंवा कुठे कुठे फ्लॉड असू शकते, हे आपल्याला फक्त तिथे हायलाईट करायचं असतं. ठीक आहे, तर हे हायलाईट करत असताना इथे निगेटिव्हिटी तुमच्या लिहिण्यामध्ये आली नाही पाहिजे. हे बघा, जेणेकरून तुम्ही ते ऑब्जेक्टिव्हली ती गोष्ट सांगा की ठीक आहे मी एखादा आर्ग्युमेंट करते तर हे इथे निगेटिव्ह होऊ शकतं, असे याच्यासाठी इव्हिडन्स आहे. तिथे तुम्ही काही प्रूफ्स, काही आपले लॉज वगैरे जे आहेत किंवा मग एक्झाम्पल्स वगैरे आहे हे तुम्ही देऊ शकता. आणि बऱ्याचशा लोकांना वाटतं की एक्झाम्पल खूप मोठ्या माणसांच्या जीवनातले वगैरेच द्यायला पाहिजे, तर असं अजिबात नाही आहे. तुम्ही इथिक्स सारख्या पेपरमध्ये तुमचे स्वतःचे उदाहरणं जितके द्याल तितकं चांगलं असतं. आणि बघा, कुठलंही हे चालू करत असताना किंवा संपत असताना तिथे काही कोट्स किंवा काही कवितेच्या ओळी किंवा एखादं चांगलं लिटरेचरमधला एखाद्या जे हे आहे पॅरा वगैरे ते तुम्ही देऊ शकता. पण काही लोक आहे याचा खूप जास्ती वापर करतात. म्हणजे एका पेपरमध्ये एका विद्यार्थ्यांनी सगळ्या क्वेश्चनचे जे आन्सर करताना जे आहे पहिल्यांदा काहीतरी ओळी वापरलेल्या आहे आणि शेवटी सुद्धा, म्हणजे तुमचं चालू होताना तुम्ही काहीतरी हे वापरता आहे, कवितेच्या ओळी वगैरे वापरताय, सुविचार वापरताय आणि संपवताना तर ते खूप बोर होतं. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा कधी दुसरं उत्तर लिहायला जाल तर तेव्हा काहीतरी नवीन करा. म्हणजे प्रत्येक वेळी तुमच्या पेपरमध्ये खूप व्हेरायटी दिसली पाहिजे. तुम्ही मग प्रत्येक वेळी एकच पॅटर्न जर वापरत असाल तर ते रिडंडंट होतं, बोरिंग होतं आणि त्याला मग वाचण्याची जास्त इच्छा राहत नाही. तर त्यामुळे तुम्ही हेही करा की तुमच्या पेपरमध्ये किती जास्त व्हेरिएशन्स येतात की तो तुम्ही कोट किंवा जे काही तुमचे जे आर्टिकल्स वगैरे जे आहेत ते जितके वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही वापरू शकाल, जितकं जास्त तुम्ही लॉज वगैरे किंवा मग एखादी एजन्सी असेल, एखादा रिपोर्ट असेल, यांचे रेफरन्सेस तुम्ही जितके व्हरायटी ठेवाल त्याच्यामध्ये तितकं तुम्हाला मार्क मिळण्याचे चान्सेस जास्ती होतात. ठीक आहे, नेक्स्ट पाहूयात आपण. पुढचं आहे जस्टिफाय. जस्टिफाय म्हणजे काय आहे? आपण एखादा क्लेम करतो किंवा एखादी गोष्ट करतो किंवा आपण कुठेतरी काहीतरी असं कुणी म्हटलं की तू इथे चुकलाय, तर आपण त्यांना सांगतो की नाही माझं वागणं कसं बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे काय करतो आपण स्वतःला जस्टिफाय करतो. बस इथे तेच करायचं आहे. प्रोव्हाइड रिझन्स, आपल्याला जे रिझन्स द्यायचे आहे किंवा मग इव्हिडन्स द्यायचे आहे टू सपोर्ट अ क्लेम ऑर ॲन आर्ग्युमेंट. ठीक आहे, तुमचा क्लेम असतो की मी बरोबर आहे किंवा मग तुमची आर्ग्युमेंट असते की माझं बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपण जस्टिफाय करण्यासाठी काय आहे की आपण जी सिच्युएशन आहे ती त्यांना समजून सांगतो, तो इव्हिडन्स देतो आपण त्यांना. ठीक आहे, किंवा मग आपल्या जे क्लेमसाठी जे काही कारणं असतील की अरे असं माझं असं वागण्याचे कारण हे होतं, मी आज उशिरा पोहोचले, मला ऑटोच मिळाला नाही, हे माझं कारण आहे, हा माझा क्लेम आहे. ठीक आहे, म्हणजे मी जस्टिफिकेशन काय देते आहे की मला ऑटो मिळालं नाही म्हणून मी लेट पोहोचले. ओके, तर अशा गोष्टी ज्या आहेत त्याला ह्या जस्टिफाय करण्याच्या याच्यामध्ये लिहित असतो आपण. ठीक आहे, जस्टिफाय म्हणजे समर्थन करणे. ओके, एखादी जर वाक्य तुम्हाला दिलेलं असेल किंवा एखादं घटना वगैरे दिलेली असेल तर त्याला जस्टिफाय कसं करायचं, तर त्याच्यासाठी रिझन किंवा एव्हिडन्स द्यायचे जे सपोर्ट करत असतील तुमच्या आर्ग्युमेंटला. ओके, त्याच्यानंतर ट्रेस करायचं म्हणजे काय आहे, एखादी गोष्ट आधीपासून आतापर्यंत कशी इव्हॉल्व्ह होत आली त्याचा सगळ्याचा मागोवा घेत राहायचं. ठीक आहे, इथे मला मराठी शब्द पण यांनी ट्रेसच दिला आहे. तर ट्रेस म्हणजे काय आहे, एखादी पूर्वीपासून होत आलेली गोष्ट आहे त्याच्या प्रत्येक जे टप्पे असतील त्या टप्प्यांवर त्याचं मूल्यमापन वगैरे करत त्याचा हे घ्यायचं आहे, त्याची डेव्हलपमेंट कशी झाली याची माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, डिस्क्राईब द डेव्हलपमेंट ऑर हिस्ट्री ऑफ समथिंग. ठीक आहे, त्याचा मागोवा घ्यायचा आहे, त्याची हिस्ट्री वगैरे कसं होतं ते. ठीक आहे, एखाद्या विकासाचे किंवा इतिहासाचे वर्णन करणार आहे आपण. ओके, सिंपल आहे. जनरली ट्रेस द हिस्ट्रीज विचारतात किंवा ट्रेड्स वगैरे विचारू शकतात. ओके, इलुस्ट्रेट म्हणजे काय करायचं, आपल्याला एक्झाम्पल द्यायचं आहे. ठीक आहे, एक्झाम्पल्स टू क्लॅरिफाय अ पॉइंट ऑर कन्सेप्ट. इलुस्ट्रेशन आपण एक्झाम्पल माहिती आहे आपल्याला शब्द. ठीक आहे, एखादा मुद्दा असेल किंवा संकल्पना असेल ते स्पष्ट करण्यासाठी आपण त्याला उदाहरणाचं हे देणार आहे, त्याला सपोर्ट देणार आहे. इथे डायरेक्टली इथे उदाहरण द्यास लिहिलेलं आहे. इलुस्ट्रेटचाही अर्थ उदाहरणच होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेट म्हणजे एखादी गोष्ट करून दाखवायची आपल्याला. ठीक आहे, शो हाऊ समथिंग वर्क्स. डेमॉन्स्ट्रेशन देतो आपण एखाद्या गोष्टीचं, एखादी मशीन वगैरे असली की त्याचा डेमो देतो. ठीक आहे, किंवा हे कसं केलं जातं, ऑर हाऊ इट इज डन, एखादी गोष्ट कशी करायची
जर मला जर सागर सरांनी म्हटलं की तुला शिकवायचं आहे, हे तुला जमत नाही आहे, मग मी सरांना म्हणेल सर एक डेमो दाखवा, मला कसं करायचं ते डेमॉन्स्ट्रेट करून दाखवा, मग मला सर करून दाखवतील. ठीक आहे. अशा प्रकारची जी हे असतं जे वर्किंग असतं त्याला डेमॉन्स्ट्रेशन म्हणतात. ठीक आहे. तर डेमॉन्स्ट्रेट म्हणजे काय आहे की तुम्ही जी गोष्ट इथे दिलेली आहे ती कशी काम करते, हे सहसा काय टेक्निकल याच्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातात ते तिथे दिलेलं असतं. जसं तुमचं सायन्स टेकमध्ये वगैरे अशा प्रकारचे शब्द येऊ शकतात. ओके. दाखवा नाही आहे तिथे, ॲक्च्युली हे काम कसं करते ह्याचं स्पष्ट करा अशा प्रकारे विचारलं जातात. एखादी गोष्ट कशी कार्य करते किंवा केली जाते. ठीक आहे. ही प्रोसेसबद्दल आहे, केली जाते, ती प्रोसेस कशी केली जाते हे तुम्हाला दाखवायचं आहे ह्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट आहे डिस्टिंग्विश किंवा डिफरन्शिएट. बघा तुम्हाला इथे डायरेक्टली विचारलं आहे डिफरन्शिएट करायचं आहे म्हणजे तुम्हाला फरक दाखवायचा आहे त्याच्यामधला. एक्सप्लेन द डिफरन्सेस बिटवीन टू ऑर मोर थिंग. ज्या काही तुम्हाला दिलेल्या गोष्टी असतील त्यांचा फरक तुम्हाला स्पष्ट करायचा आहे. ठीक आहे. फरक करा किंवा भेद करा, एक किंवा अधिक गोष्टींमधील तुम्हाला जे काही फरक असतील ते दाखवायचे आहे. इन्युमरेट हे महत्त्वाचं आहे. इन्युमरेट किंवा लिस्ट. इन्युमरेटचा शब्द बऱ्याचशा लोकांना कळत नाही की ते काय द्यायचं आहे. तर यादी करा किंवा गणना करा. कशाचं? जे काही तुम्हाला आयटम्स किंवा पॉईंट्स ह्याच्या संदर्भातले माहिती असतील त्याची तुम्ही यादी करा. आता एखादी गोष्ट जर तुम्हाला दिलेली आहे, एखादं झाड वगैरे दिलेलं आहे, त्याचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स विचारले आहे, तर तुम्ही त्याची यादी कशी कराल? 1 2 3 4 हे कॅरेक्टर्स याचे आहेत. ठीक आहे. त्याचे फीचर्स किंवा सॅलियंट फीचर्स ऑफ तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन विचारले असतील तर तुम्ही त्याची यादी करा. घटना समितीचे जे लोक होते त्यांचे हे एन्युमरेट करा. तर ते तुम्ही त्याची यादी जी आहे ती लिहा. यादी म्हणजे तुम्ही 1 2 3 4 लिहून सोडून द्याल का? नाही, त्याच्याबद्दल थोडीफार माहिती तुम्ही देऊ शकता. तुम्हाला किती मार्कांसाठी तो प्रश्न विचारला आहे, किती तुमची शब्द मर्यादा आहे, त्या वेळी तुम्ही ते त्याच्यामध्ये किती माहिती द्यायची ते तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे. आणखी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे 100 शब्दांसाठी प्रश्न विचारले 150 शब्दांसाठी प्रश्न विचारला असेल तिथे जर जास्ती जागा असेल तर मुलं 200 शब्दसुद्धा लिहितात. तर ते करायचं नाही. आपल्याला शब्द मर्यादा पाळायची आहे. एक काही रिझन आहे तिथे शब्द मर्यादा देण्याचं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपले सगळ्यात पहिलं काम करायचं की एका पेजवर आपलं जे नॉर्मल हँडरायटिंग आहे त्याच्यामध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहून पाहायचं आणि एका पानावर किती शब्द मावतात आपले ते मोजून घ्यायचे आणि मग त्यानुसार आपण 100 शब्द किती जागेत मावतील, 150 शब्द म्हणजे किती लिहावं लागेल, 200 250 हे असं तुम्ही व्यवस्थित जे आहे ते ॲनालाइज करून ठेवायचं. जेणेकरून तुम्हाला कधी प्रश्न आला आणि तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही 150 शब्दाच्या वर जात आहे, तुम्हाला त्या पानाची जागा वाढते आहे तुमची, तर तुम्ही ते थोडक्यात आटपू शकाल. ठीक आहे. तर काही लोकांचं असंही म्हणणं असतं आम्हाला कमी माहिती आहे तर तुम्ही कमी लिहा. तुम्ही 150 शब्दासाठी 100 जरी लिहिले पण ते जर तेवढे चांगले असतील तर तुम्हाला मार्क मिळण्याची शक्यता असते. पण फक्त तुम्हाला येतही नाही पण 150 शब्द विचारले म्हणून पानं भरत बसू नका. ठीक आहे. प्रिसाईज लिहा, टू द पॉईंट लिहा. व्यवस्थित जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला त्याचे मार्क मिळण्याची शक्यता जास्ती होते फापट पसायला लिहिलेल्या याच्यापेक्षा. ठीक आहे. तर नेक्स्ट पाहूयात आपण गिव्ह ॲन अकाउंट ऑफ. ठीक आहे. तर काय करायचं आहे? डिस्क्रिप्शन द्यायचं आहे डिटेल और नॅरेटिव्ह. म्हणजे याच्याबद्दल आपल्याला आपला जो टेक आहे त्याच्यावरून तर त्याचं पूर्ण जे डिस्क्रिप्शन आहे ते सगळं तिथे लिहायचं आहे. त्याच्यावर एक जे आहे टिप्पणीसारखं लिहायचं आहे. ठीक आहे. एखादी गोष्ट होते घडते आहे तर त्याचा जे काही घटनाक्रम असेल किंवा मग एखादी प्रोसेस आहे तर त्याची जे स्टेप बाय स्टेप त्याचं हे असेल वर्णन असेल ते तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. याचा हिशेब द्या म्हणजे सविस्तर वर्णन किंवा कथा करा. एखाद्या गोष्टीचं जर सविस्तर जे काही घटनाक्रम जो झालेला असेल तो सगळा तिथे लिहायचा असतो. ठीक आहे. नंतर अप्लाय. एखादी गोष्ट जी आहे तर त्याचा वापर कसा करायचा, थेरॉटिकल किंवा प्रॅक्टिकल याच्यामध्ये त्याचा हे कसा करायचं तेव्हा कन्सेप्ट आणि थेअरी जे आहे किंवा स्पेसिफिक सिच्युएशनला ते कसं अप्लाय होऊ शकेल ते तिथे सांगायचं आहे. ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो की असं एखादी गोष्ट जर घटना घडली असेल तर तिथे आपण नैतिक ह्याचे मूल्य जे आहे ते कोणकोणते नैतिक मूल्य इथे लावू शकतो. ठीक आहे. हे कसे अप्लाय होऊ शकतात किंवा मग एखादा रूल असेल तो अमुक घटकांना कसा लागू होऊ शकतो. तर ठीक आहे. तर त्याच्याबद्दल आपण जे काही आपले जे काही विचार असतील किंवा म्हणजे आपल्या त्या सिच्युएशनसाठी येणारे जे हे असेल
ते कन्सेप्ट आणि थेअरी आपण तिथे जे आहे लावून बघणार आहे. ठीक आहे. अर्ज करा नाही येणार इथे, ॲक्च्युली याची विशिष्ट परिस्थिती जी आहे ती आपल्याला स्पष्ट करायची आहे. ठीक आहे. विशिष्ट परिस्थिती, संकल्पना किंवा सिद्धांत याचा वापर करा. हा कसा लागू होईल याच्याबद्दल माहिती द्यायची आपल्याला. ठीक आहे. एवढे सगळे हे आहेत आपल्याकडे. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं आहे, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या सगळ्या जे काही आपले हे असतील, हे जे शब्द शिकलोय आपण, याचे अर्थ जवळजवळ पाठच करून ठेवा. हे परत परत वाचा आणि किंवा तुम्हाला जर जमत असेल तर एखाद्या पेजवर थोडक्यात हे लिहून घ्या की तुम्हाला जर एक्सप्लेन विचारला आहे किंवा ॲनालाइज विचारला आहे किंवा एलॅबोरेट विचारला आहे तर त्याला काय काय तुम्ही उत्तर द्याल हे तुम्ही थोडक्यात लिहून घ्या तुमच्या शब्दांमध्ये आणि त्यावेळी तुम्ही विचार करणं सुरू करा. ठीक आहे. हे शब्दांचे हे करून घ्या, लिहायचं आहे आणि विचार करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला शब्द मर्यादा ही पाळायची आहे. शब्द मर्यादेमध्ये कसं लिहायचं ह्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची चूक मुलं करतात की वाचन करत नाहीत. ठीक आहे. आपण सकस आहार घेतो, गाईला आपण खूप चांगला चारा देतो, त्याच्यामुळे ती आपल्याला चांगलं दूध देते. ठीक आहे. आपण आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहार घेतो, त्याच्यामुळे आपलं शरीर कार्य करते. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय आहे, इनपुट चांगलं पाहिजे तर आउटपुट चांगलं निघेल. ठीक आहे. तसं तुमचं डोक्याचं असतं. तुम्ही जितके चांगले विचार, जितक्या चांगल्या गोष्टी तुमच्या डोक्यात टाकाल तितके चांगले विचार किंवा तितके चांगल्या कृती तुमच्या बाहेर पडतील. तर तुम्हाला लिहायचं आहे. बरेचसे लोक ग्रुप डिस्कशनमध्ये किंवा क्लासेसमध्ये खूप वेळ घालवतात, पण मग घरी जाऊन त्यांना स्वतः काही करणं जीवावर येतं. ठीक आहे. तर होतं असं, ही गोष्ट म्हणजे खूप वेगळी नाही आहे. पण तरीही तुम्ही जर चांगलं पुस्तक वाचलं तर खूप जास्ती 10 पुस्तकं नाही वाचले तरी तुम्हाला जे एक चांगलं पुस्तक असेल ते जर तुम्ही परत परत वाचलं तर तुमची एक वोकॅब्युलरी डेव्हलप होते, एक लिखाण शैली डेव्हलप होते. तुम्ही मराठी मीडियममधून करत असाल किंवा इंग्लिश मीडियममधून तुम्ही तुम्हाला दिलेले पुस्तकं वाचा. आणि जे UPSC वाल्यांना सांगितलं जातं की तुम्ही NCERT वाचा, ते का सांगितलं जातं की त्यांची भाषा त्याच्यातून सुधारत असते. खूप साधी, सोपी आणि एकदम जे प्रभावी म्हणू शकतो आपण, अशी भाषा तिथून त्यांना शिकल्या जाते. तर तसंच तुम्ही स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचा, तेव्हा तुमची जी बोलीभाषेत जी तुमच्या लिखाणात येते ती येणार नाही. तुम्हाला एक चांगली जी संदर्भ भाषा आहे ती वापरता येईल तिथे आणि त्याच्यामुळे तुमचं लिखाण जे आहे ते खूप चांगलं आणि बाकी लोकांच्या म्हणजे ज्यांचा अभ्यास झालेला ऑलरेडी खूप चांगलं लिखाण आहे त्यांच्या बरोबरीत येण्याला तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. चांगलं वाचा, मग त्यावर विचार करा. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे चौथी गोष्ट तुम्हाला ही करायची आहे, शुद्ध लेखन. इंग्लिशवाल्यांनाही करायचं आहे, मराठीवाल्यांनाही करायचं आहे. आणि व्याकरण यांच्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. काही मुलं इतकं सुंदर लिहितात, त्यांचे विचार एवढे सुंदर असतात, पण त्यांचं शुद्ध लेखन आणि व्याकरणामुळे त्यांचे उत्तर इतके गचाळ झालेले असतात की कुठे कॉमा वापरायचा, कुठे फुल स्टॉप वापरायचा त्यांना माहिती नसतं. 2 वाक्याचं 1 वाक्य होतं, कधी कधी एका वाक्याचे 2-3 वाक्य होऊन जातात, तर त्यांना कळत नाही कुठे फुल स्टॉप द्यायचा. हे इंग्लिशमधले म्हणजे जे मराठीमधून इंग्लिशमध्ये आलेले जे मुलं आहेत किंवा इंग्लिशचा पेपर सोडवत आहेत या मुलांच्या बाबतीत खूपदा होतं. खूप वाईट वाटतं की अशा मुलांना थोड्या थोड्या चुकांमुळे जे आहे ते मार्क गमवावे लागतात. तर हे तुमच्यासोबत होऊ नये म्हणून तुम्ही आत्तापासून ह्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. नंतर 5वं आहे की ज्या तुमच्या आयडियाज आहे याला स्ट्रक्चर करा. म्हणजे काय आहे की मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला पॉझिटिव्ह आयडियाज आधी लिहायच्या आहे, निगेटिव्ह नंतर लिहायचा आहे. निगेटिव्ह टोनमधला प्रश्न असेल तरी तुम्हाला त्याला ऑब्जेक्टिव्हली त्याला बघता आला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी कधी होतील की तुम्ही वाचन केलेलं असेल, तुमच्याकडे मुद्दे असतील आणि तुमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत, तर त्याला तुम्हाला शॉर्टलिस्ट करता आलं पाहिजे की कोणता जास्ती महत्त्वाचा आहे, मी कोणता आधी घेईल, कोणता नंतर घेईल. याप्रमाणे तुम्ही त्यांना जे मुद्दे आहेत ते खालीवर वगैरे मांडू शकता. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुमच्या आयडियाज जे आहेत ते तुमच्या डोक्यात विचार करत राहा की असा प्रश्न आला माझ्यासमोर तर मी काय काय करेल. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहे. त्याच्यासोबत तुम्ही काय करणार आहात की जे मागचे क्वेश्चन पेपर्स जे आहेत त्याचं ॲनालिसिस. आता क्वेश्चन पेपर ॲनालिसिस हे सगळे सांगतात, पण काय ॲनालाइज करायचं नेमकं ते तुम्हाला कळलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे
तुम्ही तुमचं स्वतःचं एक क्वेश्चन पेपरचं बंडल बनवू शकता. काय करायचं की मागच्या 10 ते 15 वर्षातले तुम्हाला जितके वाटतील तितके पेपर्स घ्यायचे. ठीक आहे, 10 ते 15 वर्षातले मागचे क्वेश्चन पेपर घ्यायचे UPSCचे. आता आपल्याकडे MPSCचे एवढे पेपर नाही आहे वर्णनात्मक, त्याच्यामुळे UPSCचे घ्यायचे. आणि त्याचं जे आपला जो सिलेबस आहे, तुम्ही सिलेबस जर घेतलेला असेल तुमच्याकडे असेल तर तो हाताने लिहायचा आहे. ठीक आहे, हँड रिटन. तुमच्याकडे हँड रिटन सिलेबस असला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही हाताने लिहिता, तुम्ही प्रत्येक मुद्द्याला तिथे लिहत असताना तुमच्या डोक्यात तो परत परत एकदा तुम्ही वाचता, तुम्ही लिहिता, नंतर परत वाचता, तर हा 3दा तुमच्या समोरून जातो. ठीक आहे, कधी कधी तो वाचताना सुटून जातो, तर त्याच्यामुळे ते व्हायला नको म्हणून तुम्ही तो हाताने लिहिणार आहात. हँड रिटन सिलेबस जर तुमच्याकडे असेल तर त्याचा जास्त फायदा होईल. ठीक आहे, मग 10 ते 15 वर्षातले तुम्ही क्वेश्चन पेपर इथे घेतले, तर तुम्ही तिसरं काय कराल की हे हँड रिटन जे काही सिलेबस असेल त्याला म्हणजे 1, 2, 3, 4 असे जे तुमचे मुद्दे असतील त्या मुद्द्यांमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट करून तिथे टाका. म्हणजे तुम्ही जर समजा 24चा पेपर घेतला, 23चा घेतला, 22चा पेपर घेतला, तर पहिल्या मुद्द्यातले जो कुठला तुमचा पहिला सिलेबसचा टॉपिक असेल, ह्या 24च्या पेपरमध्ये किती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे, याच्यामध्ये किती आलेले आहे, याच्यामध्ये किती आलेले आहे. ठीक आहे, हे प्रश्नांपुढे तुम्ही जोही प्रश्न क्रमांक असेल त्याच्या पुढे त्या मुद्द्याचा जो अंक असेल पहिला, दुसरा, तिसरा हा तिथे लिहा आणि नंतर ते एका शीटवर लिहा. बघा, तुम्ही असे कागद बनवणार आहात A4 साईजचे. याच्यामध्ये तुमचा जे पहिला टॉपिक जो फर्स्ट असेल तो असेल, दुसरा टॉपिक, तिसरा टॉपिक तुमच्या ऑप्शनल पेपरचा किंवा GSचा कुठलाही त्याचा इथे हेडिंग असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही काय कराल, इथे जो पहिला प्रश्न आलेला असेल हा जर तुमचा टॉपिक 2 मधून असेल तर तुम्ही इथे लिहाल आणि याच्या पुढे 24 लिहाल. ठीक आहे, त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न जो असेल तो इथे पहिला प्रश्न म्हणून लिहाल, इथे तिसरा असेल, हा तिसऱ्या टॉपिकचा आहे. ठीक आहे, तर तुमचे 24चा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचं ॲनालिसिस तुमचं इथे झालेलं आहे. असं जेव्हा तुम्ही मग याच्यामध्ये इथे 23 मधला कोणता प्रश्न होता, इथे पहिला प्रश्नच होता 23 मधला, मग इथे दुसरा प्रश्न आला. ठीक आहे, असं करून तुम्ही एकाखाली एक जे तुमचे एकाच टॉपिकवरचे प्रश्न जेव्हा जमा होतील तर काय होईल, तुमची स्वतःची एक क्वेश्चन बँक तयार झालेली असेल. तुम्हाला टीचर्स तर सांगतीलच, पण तुम्ही जेव्हा स्वतः अभ्यास कराल ना, फक्त जेव्हा एका टॉपिकचा अभ्यास करायला बसले, हे तुम्ही पेज समोर घेऊन बसले, तर तुमचा अभ्यास करत असताना तुम्हाला ज्या गोष्टी कठीण वाटत आहेत तर तुम्ही इथून हे करू शकता की ठीक आहे, मला ही पूर्ण संकल्पना कळत नाही आहे, पण याच्यावर आलेले प्रश्न जर मी तेवढे जर व्यवस्थित करून गेलो तर शक्यता आहे की तुम्हाला त्यातनं काहीतरी थ्रेड्स मिळण्याची आणि त्यातनं लिहिता येण्याची. ठीक आहे, हे होऊ शकतं. त्याच्यानंतर कुठले प्रश्न रिपीट केले जातात, असं करत असताना तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यावर 10 प्रश्न आहे, ह्याच्यावर 6 आहे आणि याच्यावर 2च प्रश्न आहे. मग तुम्ही याच्यावर जास्ती मेहनत कराल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला असेही एरिया जे समजतात जे की निग्लेक्टेड आहेत, तर तुम्ही त्या ह्याच्यावर थोडीशी कमी मेहनत करून ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारला तर तिथे जास्त मेहनत करू शकता, तिथे जास्ती चांगलं वेगळं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करू शकता. तर तुम्ही इथे जर मेहनत घेतली तर ती तुमची पुढे जी मेहनत होणार आहे ती वाचू शकते. त्याच्यानंतर काय महत्त्वाचं हे आहे की तुमचं क्वेश्चन पेपरची जी एक टेस्ट सिरीज जी आहे ती इथेच बनून जाते. ह्यातले प्रश्न जरी तुम्ही परत परत सोडवले तरी तुम्हाला एक चांगलं तुमचं जे कॉम्पॅक्ट जे तुम्हाला सांगते मी की तुमचं ॲनालिसिस जे आहे की इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजनच्या बाबतीत ते तुम्ही करायचं आहे आणि त्याच्यानंतर ते तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे, मांडायचं आहे. तुम्ही इथलेच प्रश्न घेऊन त्याला 15 मार्कांसाठी 10 मार्कांसाठी मी कसं लिहिणार आहे हे स्ट्रक्चर जरी बनवून पाहिलं तरी तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल तुमच्याच ह्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमधून वेगळं काही घेण्याची गरज नाही आहे. तुमची स्वतःची क्वेश्चन बँक तुमच्याकडे तयार असेल तर हे तुम्ही करू शकता आणि नक्की करा. इथे तुमचा वेळ जातोय असं वाटेल तुम्हाला, पण हा वेळ जो आहे ना तुम्हाला खूप काही देऊन जाईल. म्हणजे इथे जर तुम्ही 1 महिना जरी या सगळ्याला दिला, म्हणजे तुमचं पूर्ण सिलेबस जर पाहिला, सिव्हिल्सवाल्यांसाठी याला खूप जास्त वेळ लागेल. फॉरेस्ट किंवा टेक्निकल एक्झामवाल्यांना थोडा कमी वेळ लागू शकतो कारण त्यांना 2 पेपरच असतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त इथे फायदा होणार आहे. आणि मेन्स जे लोक पहिल्यांदा देत आहेत, ज्यांना याचा अनुभव नाही आहे, त्यांनी तर हे नक्की करा जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोरून हे प्रश्न जातील आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल तर ते पटकन तुम्हाला पॉपअप होईल की अरे याच्या संदर्भात असा प्रश्न मी वाचला होता. तर त्याच्यामुळे तुम्हाला तो अभ्यास करतानाच कळेल की याच्यावर कुठल्या दिशेने प्रश्न विचारले जातात. म्हणजे इथे डेफिनेशन जास्त विचारतात की माझं ओपिनियन जास्त विचारतात, इथे फरक जास्त विचारतात, तुलना विचारतात.
की इथे एक्झाम्पल्स विचारतात, ठीक आहे. ह्या गोष्टी तुम्हाला तिथूनच कळून येतील आणि तुम्हाला जास्तीत जास्त तिथे तुमची जी बुद्धी आहे किंवा तुमचे जे विचार करण्याची क्षमता आहे ती तिथे वाढवता येईल, ठीक आहे. तर इतक्या गोष्टी तुम्ही करा. याच्या संदर्भात जर आणखी काही प्रश्न असतील तर ते सांगा, आपण त्याच्यावर आणखी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवू, ठीक आहे. धन्यवाद.